हॅलो हाय नमस्कार, मी पूजा केवळे स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्तच असाल। तर आता वाजलेत 6:30 आणि मी क्रिशासाठी या टायमिंगला नाश्ता बनवत असते। म्हणजे कधी ती लवकर जेवली दुपारी तर मग लवकर नाश्ता बनवते, लेट जेवली तर लेट बनवते। म्हणजे 6:30 7 7:30 या टायमिंग मध्ये तिचा नाश्ता होतो। ती दुपारी जर लवकर जेवली 2:30ला तर मग 6 6:30लाच नाश्ता देते आणि जर लेट जेवली तर 7 7:30 असं। तर आज क्रिशा तर 4ला जेवली आहे कारण की ती झोपलेली दुपारी। तिचा नाश्ता पण सगळा लेट झालेला कारण की ती सकाळी लेट उठली म्हणून नाश्ता पण लेट झाला। मग दुपारी आंघोळ वगैरे करून झोपली, मग लेट उठली, मग 4ला जेवली। म्हटलं आता 6:30 वाजलेत, 7 7:30 पर्यंत तिला नाश्ता बनवेल आणि खाऊ घालेल। म्हटलं आज मी तिच्यासाठी बनवणार आहे गाजरचा हलवा। म्हटलं गाजरचा हलवा बनवणार आहे तर तुमच्या सर्वांसोबत शेअर पण करते, म्हणून म्हटलं चला ब्लॉग पण शूट करूया। क्रिशा इकडे ये, तिकडे नाही जायचं बेटा, इकडे 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 पडशील, तिकडे नको जाऊ। तुझी पॅन्ट आहे, दे मम्माला, दे मम्माला। सुसू गेली, कुठे गेली मम्मा सुसू? तर तिच्यासाठी गाजरचा हलवा बनवते, म्हटलं तुमच्या सर्वांसोबत शेअर पण करते। मिनी ब्लॉग मध्ये मी थर्सडेला हे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता आता गुरुवारी, तर मी तिच्यासाठी गाजरचा हलवा बनवलेला, खूप छान झालेला आणि म्हणून म्हटलं चला त्याच्यात बोलली की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर पण करेल। ह्याचं काय करते मम्मा बोल, म्हणून म्हटलं शेअर करते। तर चला बनवूयात आता आपण, चल बेटा। क्रिशाला ना मी आता इथे स्ट्रॉलर मध्ये ठेवले कारण की मम्मी पप्पा पण नाही आहेत, ते घरी आहेत। म्हटलं हिला इथे बसवते आणि बनवते। मम्मा बसा इथे, मम्मा तुझ्यासाठी मस्त गाजरचा हलवा बनवते, ठीक आहे? अरे माझा बेटा, माझा हुशार बेटा। नॉर्मल त्याची स्किन हे करायचे आणि त्याला छान वॉश करून घ्यायचं। एक चम्मच तूप ॲड करायचं त्याच्यामध्ये। इथे मी 2 इलायची घेतली आहे, त्याला ना सोलून घ्यायची आणि ना एकदम पावडर बनवायची त्याची। नंतर त्याच्यामध्ये ना ती पावडर टाकायची आणि 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं। नंतर ना 1 ते 1.5 वाटी पाणी ॲड करायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। नंतर ना मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना 1 ते 1.5 चम्मच सेरेलॅक पावडर टाकायची। हा मखानाचा सेरेलॅक आहे जो मी क्रिशासाठी बनवला आहे। त्याचा मोठा ब्लॉग हवा असेल ना तर मी लवकरच पोस्ट करेल कसं बनवते मी सेरेलॅक। मिनी ब्लॉगमध्ये तर मी शेअर केलं आहे की कसं बनवते सेरेलॅक, तुम्ही बघू शकता, वाटलं तर मी रिलेटेड व्हिडिओमध्ये टाकेल। नंतर ना 1 खजूर घ्यायचा आणि ना त्याला असं तुकडे करून त्याची बी काढून त्या सेरेलॅक पावडरमध्ये टाकायची। नंतर हा किमियाचा खजूर आहे जो मी डीमार्टमधून आणला आहे डब्बा। नंतर त्याच्यामध्ये ना अर्धा वाटी पाणी टाकायचं आणि छान असं हलवून घ्यायचं आणि ना मिक्सरला त्याची प्युरी करून घ्यायची छान।
नंतर 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर ओपन करायचा आणि माझ्याकडून ना थोडंसं जास्त पाणी झालं आहे, पण काय नाही, ते जेव्हा आपण ते सेरेलॅकचं ते टाकतो ना त्याच्यामध्ये मग ते बरोबर होऊन जातं. 5 मिनटं शिजवायचं असतं आपल्याला परत. मग ते आपण जे मिक्सरला हे केलं आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याला परत एकदा हलवायचं असं आणि परत 5 मिनिट परत कुकरचं हे लावून त्याला 5 मिनटं छान शिजू द्यायचं. छान खूप मस्त खूप टेस्टी झाला आहे गाजरचा हलवा, बघू शकता. आणि पाणी पण नाही कमी पडलं, बरोबरच झालं आहे. आणि त्याला ना स्मॅश करायची पण गरज नाही, कारण की ना खूप म्हणजे असं पण एकदम सॉफ्ट होतं गाजर. माझ्या पिल्लूचं थोडंसं ठेवलं, पूर्ण नाही खाल्लं. ये चल क्लीन कर दे तिला. मम्मा का सोबत आहे. पाणी पाणी कुठे माझ्या पिल्लूचं? की बेटा झोप आली ना आता? झोप आली? झोपते थोडा वेळ. क्रिशाला तर खूप आवडला गाजरचा हलवा. तिला इतकी झोप आलेली तरी पण तिने खाल्ला. थोडंसं ठेवलं एकदम आणि तिला ना खरंच झोप आली. आता मी तिला झोपवते. कसं वाटलं तुम्हाला गाजरचा हलवा मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या बाळाला पण द्या. आणि मी त्याच्यामध्ये सेरेलॅक टाकलं कारण की खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे. तुम्ही पण तसंच करा. आणि मी सेरेलॅकची रेसिपी पण मिनी ब्लॉग मध्ये शेअर केली आहे. रिलेटेड व्हिडिओ मध्ये मी ती व्हिडिओ टाकेल, नाहीतर मी अशी पण मोठा ब्लॉग बनवेल सेरेलॅकच्या रेसिपीचा. सेरेलॅक कसं बनवलं त्याचं पण मी मोठा ब्लॉग पोस्ट करेल, तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. बाय बाय कर बाय कर बाय कर क्रिशा, बाय कर, बाय.